सहर्ष स्वागत करूया आणि काही क्षणातच या अंतिम सामन्याच्या लढतीकडे वळूया. ऐकूया तोपर्यंत डीजे मास्टरांच्या वतीने एक सुंदर गाणं. पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी अभेद्य फळी भेदणारी विभरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 अंतिम मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला संघ आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स तर एका बाजूला संघ आहे आरजू 11 टीम. आरजू 11 ने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. अंतिम सामन्याच्या घमासान युद्धाला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया या मॅच साठी 5 षटकांचा सामना आहे. मॅचला सुरुवात होते. एकदा जय घोष करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला टर्न मिडॉनला थोडासा मी क्रिएट केलाय आणि थोडासा मी म्हणेन थोडासा प्रेशर आहे की काय निलेश सर या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती संयमाने सुरुवात केली आरजू 11 ने. एका बाजूला सुमित मालुसरे, केळगर सळुशीत, एका बाजूला सतीश चव्हाण आहेत बॅटिंग मध्ये. पहिला बॉल अंतिम सामन्यातला गोलंदाजीमध्ये चांगली चमक आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकताना टाकलाय एका धावेचा अनिल शिंदे. अनिल शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती पुणे शेदा सुमित मालुसरे आणि सतीश चव्हाण या जोडीनं खरं तर या 2 मॅच मध्ये घुमाकूल घातलाय. प्रत्येकाने बेस्ट दिलाय खरं तर या स्पर्धेमध्ये. सुरुवात होते पुणे शेदा. बॉलर तयार होत आहेत. अनिल शिंदे यांच्यावरती आक्रमण केलंय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. आलेला हा दुसऱ्या बॉलवरती खणखणीत चौकार. ₹1000 काश प्राइज आहे. लाख मोहलाची स्पर्धा. दाने दाने पिले काय खाने वाले का नाम पर आज की शाम होगी. किसके नाम. बॉलर तयार पुणे शेदा अनिल शिंदे. कॅप शोधण्याचा प्रयत्न केला. पॉइंट मध्ये बॉल निघून जातोय. सिंगल मिळते. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग होती आणि तोपर्यंत एक सिंगल येते धाव.
निश्चित एक मोठा फटका आला आणि त्यानंतर एक सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केलेली आहे. ही जोडी सकाळपासून आणि कालपासून जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करत आहे. एका बाजूला सतीश चव्हाण 4 वरती आहे, सुमित मालुसरे 1 वरती आहेत. अनिल शिंदे यांचा हा दमदार मारा आहे. तब्बल टाकले बॉल, 3 धावा खर्च केल्याचा चौथा बॉल प्रगतीपथावरती पॉवर प्लेच्या या षटकातला. जबरदस्त पायाचा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतलेली आहे. बॉलर तयार, मोठा फटका, बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. लॉग ऑफ मधून चांगली फिल्डिंग होत असताना बेस देतात, तळमळ धावपळ इथे पाहायला मिळते. निश्चित अंतिम मॅच आहे. प्रत्येकाला 100% नाही तर 1000% द्यायचे आणि तळमळ आहे. जिथे बॉल चांगल्या प्रकारे अडवला, बॉलची फेकी अगदी तत्परतेने चपळतेने केली. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे निश्चित प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट करत आता स्कोर बोर्डला बिझी ठेवले. 7 धावा 0 गडी बाद. सतीश चव्हाण बॅटिंग मध्ये होतील तयार, जे आहेत सालोशीचे. सतीश चव्हाण जबरदस्त, बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे आणि तो सतीश चव्हाण रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. स्विच शॉटचा फटका येतोय. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल थांबणार नाहीये. न शोनो न बाबू न मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना, आज की रात में डांस करके तमन्ना और गेंद जाएगी तुन्ना 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 फ्रांस. थँक्यू सो मच गिरीश दादा मांढरे यांचं शुभागमन होत आहे. त्याचबरोबर आमचे संत बाळूमामा या टीमचे आदरणीय दिनकर शेवाळे साहेब यांचं शुभागमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर संत बाळूमामा टीमचे बाळासो कुराडे साहेब, ज्यांचा डान्स आपला पाहिला तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाला, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सर्वांचंच मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. स्विच हिटचा जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉलर तयार. आणखीन एक येते पाहू शकाल. फाईन लेग साठी खरं तर हे क्षेत्र निवडलं होतं बॅटरने, परंतु हा बॉल डॉट आलाय, शरीराचा भेद घेतलाय. षटकाची होते बघता बघता समाप्ती. या षटकामध्ये 2 चौकार 3 सिंगल आलेले आहेत आणि टोटल झाल्या त्या षटकाच्या समाप्तीने तर P1 चा पहिला षटक संपत आहे आणि टोटल झाल्या त्या 11. सतीश चव्हाणच्या बॅटमध्ये 3 बॉलच्या पाठीमागे 9 आणि सुमित मालुसरे सध्या 2 बॉलच्या पाठीमागे 2. सो मच मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मेगा फायनलचा टॉस करण्यात आला. रोख रक्कम 77,777 प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. शिवसेना उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय सन्माननीय गोल्डन मॅन तानाजी दादा सूर्यवंशी, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके गोपी दादा यांचं शुभागमन आणि हे मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. त्यांचं संपूर्ण KSK प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत. विवेक शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. फटका इतर ऑन साइडला टर्न केलाय. लॉंगॉन मधून आहेत अतुल सेलार आणि बॉलला अडवल्याने फेक केली एक सिंगल. निश्चित ओव्हर नंबर 2 मध्ये जिल्हा आयकॉन महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचे विवेक शिंदे यांच्या हाती बॉल आहे आणि ज्या प्रकारे संतोष सरांनी उल्लेख केला की आज गोपी दादा मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांची देखील स्पर्धा आजच्या दिवशी गोठिवलीमध्ये आहे आणि त्यांनी स्वतः ती स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि अखेरकार हा बॉल जबरदस्त टाकलाय, परंतु इथे नशिबाची साथ. बॉल लॉंग स्टॉपला मिळेल, नशिबाचा चौकार. कर्णधार सूरज दादा म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सर्वच पाहुण्यांचं, प्रमुख अतिथींचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. मेगा फायनलचा सामना पाहतात. पर्व क्रमांक 6 सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा KSK प्रीमियर लीग 2025. टोटल झाल्या त्या 16 धावा. आपण पाहिलं तर इथे 4 आल्यात. नॉन स्टॉप मध्ये बॉल खरं तर लॉंग स्टॉपला गेलाय. टोटल झाल्या त्या 16. 1.2 खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहू शकाल. ऍज अ आयकॉन विवेक शिंदेला आपण पाहता. मॅन फ्रॉम रुले, जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत खेळलेला आहे आणि बऱ्याच वर्षाचा दोन्ही खेळाडूंना खरं तर अनुभव आहे. विवेक शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. इथे लो फुल टॉस बॉल होता. दिशा दिली फक्त. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला इथे दन 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 करीत. मिला रूम मच द्या धूम, दिल मांगे मोर ये फोर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना सतीश चव्हाण यांनी खेळलेला आहे. बॉलला फक्त दिशा दिली आणि एक चांगला फटका. 4 धावा मिळवून देतोय टीम आरजू 11ला. 20 वरती 0. जबरदस्त बॅटिंग होतीये. 2 फलंदाज आक्रमक झाले आहेत.
ओहोहोहोहो. इथे चुकी केली आहे, बॅटरने चुकी केली आहे, फॉलो केलं होतं बॉलला आणि फ्रंट फुटला अगदी आली आहेत आणि त्याच्यानंतर आलेला हा सुंदर डॉट बॉल. निश्चित दुधा मनस्थितीमध्ये अडकले बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि शफल झाले होते आणि बॉल सोडून दिला आणि विवेक शिंदेने देखील फलंदाजाला फॉलो केलं आणि सतीश चव्हाण यांना बांधून ठेवलं. 13 वरती बॅटिंग करतायत. आतापर्यंत धावा झाल्या त्या 20.4चा खेळ समाप्त झालाय. 2 बॉल पॉपरेचे बाकी आहेत. विवेक शिंदे पुन्हा एकदा. ओ माय गॉड, हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा खाली राहिलाय. इथे काय होईल एका चढणी. खरं तर फलंदाज सुमित मालुसरे यांनी सुटले होते, परंतु मी म्हणेन इथे झुतान मिळालंय आणि त्याच्यानंतर बॉल सुटला की काय आणि या सगळ्या काही गोष्टी संपन्न झाल्यात. निश्चित कॉल घेतला नव्हता, स्वीकारला नव्हता आणि सुमित मालुसरे धावले होते. त्याचबरोबर अमोलजी मालुसरे यांच्या वतीने पारितोषिक आहे. जर सुमित मालुसरे यांनी जर अर्धशतक झळकवलं तर 2000 आणि प्रत्येक षटकारासाठी आहे 201 रुपयाचं कॅश प्राइज. ही कौतुकाची थाप. जबरदस्त कौतुकाची थाप दिली जाते. विवेक शिंदे पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय लाजवाब शॉट फाईन लेग मध्ये फिल्डिंग होतीये. ओव्हरची होतीये समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 0 गडी बाद. आतापर्यंत प्लस पॉइंट राहिलाय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर 20 धावा झाल्यात. विशेष सन्मान या ठिकाणी घेणार आहोत आणि हा सन्मान खऱ्या अर्थाने ही संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धा KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 ची ही मेजवानी आणि या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य करणारं व्यक्तिमत्व अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. मी सर्व कमिटी मेंबर्सना विनंती करतो आपण सर्वांनी या. शिवसेना उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गोल्डन मॅन आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय तानाजी दादा सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. 1 मिनिटासाठी मॅच थांबवा. आपल्याला विनंती आहे कमिटी मेंबर्स या. आमचे माजी अध्यक्ष विकासभाई कदम त्याचबरोबर सर्वांना विनंती करतो आपण या. आपण आपल्या सर्वांचे लाडके गोल्डन मॅन अर्थातच गोपी दादा यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर्व कमिटी मेंबर्स आपण या, कारण ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आले. क्रिकेटचे दर्दी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक सातारा जिल्ह्यातील क्रिकेट स्पर्धांना बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभतं. अर्थातच आदरणीय सन्माननीय तानाजी दादा सूर्यवंशी गोपी दादा यांचा विशेष सन्मान कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. मॅच सुरू ठेवा. आपण खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य लाभलं आपणा सर्वांचे लाडके आदरणीय तानाजी दादा सूर्यवंशी साहेब, त्यांची स्पर्धा नाईटला त्या ठिकाणी सुरू आहे, त्या कारणाने त्यांना या स्पर्धेमधून रजा घ्यावी लागते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये धावा झाल्या. आतापर्यंत त्या 20 धावा आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती खरं तर सी प्लान बाहेर काढलाय. मी म्हणे गोलंदाज अनिल शिंदे पुणेशी एकदा तयार होत आहेत. पहिलाच बॉल खोदून काढलाय, ऑन साईडला टर्न केलाय, बॉल गुदगुल्या करत चाललाय. श्रीकोंदाचा क्षेत्रचक दिग्मिडूमध्ये क्षेत्रचक धावत पळते तोपर्यंत एक सिंगल येते. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि खास करून अनिल शिंदे बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो यांच्याबद्दल ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी प्रीमियर लीग मध्ये केलेली आहे, इकॉनॉमी फार चांगली राहिलेली आहे. तुम्ही सेमीफायनलची मॅच पहा, 15 धावा दिल्या होत्या अवघ्या आणि 2 गडी गारद केले होते. पुन्हा एकदा त्यांनाच बोलवले जे लांबच गावचे आहेत. आतापर्यंत त्यांनी 12 दिलेले आहेत, गोलंदाजीसाठी तयार होतील. परंतु एका बाजूला सतीश चव्हाण 13 वरती बॅटिंग करतायत. सतीश चव्हाण 9 बॉलच्या पाठीमागे 13 धावा, 4-4 मध्ये खरं तर ओ माय गॉड, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ स्पेल. जबरदस्त आपण पाहतोय. वेगवान बॉल, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय, टप्प्यावरती फोकस ठेवलाय, आलाय डॉट. एका बाजूला लांबच गावाचा डंका पिटणारा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू अनिल शिंदे काय गोलंदाजी करतोय. धारदार गोलंदाजीचे वार आहेत. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. 21 वरती 0, 2 बॉल चांगले टाकले, एकच धाव खर्च केली आहे. अनिल शिंदे पुन्हा तयार, बॉल क्रमांक 3 घेऊन. टोटल झाल्या तर 21 आतापर्यंत. इथे फटका सूर्य आलाय, परंतु सी कॉर्नरचा क्षेत्ररक्ष 2 खरं तर क्षेत्ररक्षक होते, गॅप आहे आणि तिथे धावा मिळतील ते 4.
मैदानाच्या आतमध्ये आता सालोसीचा पट्ट्या मोठ्या फटक्यांचा दुडगूस घालतोय. नाव आहे सतीश चव्हाण. चांगली बॅटिंग केलेली आहे. सर्व सूत्र आपल्या हाती घेतलेले आहेत. 11 बॉल खेळले, 17 बनवलेले आहेत. धावसंख्येने वेग पकडला, 25 वरती जाऊन पोहोचले. अर्जो 11 ची गाडी. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा एकदा अनिल शिंदे तयार. टोटल झाल्या त्या 25. अनिल शिंदे नेक्स्ट बॉल साठी तयार होत आहेत. मोठा फटका, बिग हिट तर जरूर केलाय. लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू, चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत थप 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 थप. अच्छे षटकार. मी आता कॉमेंट्रीला आहे, नक्कीच घेऊ शकतो. जाऊया बॅक टू द क्रिकेट. आणि अजून एक जर षटकार आला तर विकास जंगम साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका बराच वेळ काळमध्ये हवेमध्ये राहिलाय आणि काय अतुल सेदार बॉल पर्यंत आले होते आणि हातातून बॉल निसटलाय. रनिंग हँड कॅच होती आणि तो स्वतः बसलाय, कारण का हा कॅच इम्पॉर्टंट होता. ही कॅच नाहीये, दादा मॅच देखील असू शकते. निश्चित धावत गेले होते आणि अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण असं. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि डोळ्यांचा सहयोग या काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना झेल घेताना, त्याचा जर एकाचा जरी अपवाद राहिला ना तर तो झेल सुटतो आणि हाताच्या उंजळीमधून हा बॉल निसटला. बालंबाल बचावलेले आहेत. एका बाजूला या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेकसाठी वेळ आहे. 33 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहायला मिळते. 2 फलंदाज आक्रमक झालेत, परंतु एकानं संयम दाखवला, एकानं धाडस दाखवलाय, एकानं साथ दाखवलाय आणि एकानं आपल्या बॅटिंगचा मास दाखवलाय. हा इथे चांगला बॉल टाकण्यामध्ये यश आले. गोलंदाजाला डॉट बॉल आलाय. ओव्हरची होतीये समाप्ती. ड्रीम ब्रेक झालाय आणि धावा झाल्यात त्या एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 म्हणजे 11च्या सरासरी जात आहेत. तोपर्यंत आपण जाऊया सुमधुर संगीत डीजे. डीजे निलेश सर, ज्या पद्धतीनं मोठू पतलू आहेत आणि खरं तर सकाळपासून ते देखील प्रामाणिकपणे खरं तर काम करतायत, डान्स करतायत आणि मगाशीच आपण उल्लेख केला, खरं तर हे खूप चांगले डान्स करतात आणि खरोखर सकाळपासून खरं तर प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी आणि या मोठू पतलू देखील एन्जॉय केलं या स्पर्धेला. निश्चित गेली 2 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती रंगलेला आहे. आता आपण अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेलो आहोत. बरेचसे सामन्यांचा आपण आस्वाद घेतला आणि बघता बघता आता ही प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 33 गडी बाद. जमीनची बाजू कोणती आहे अर्जो 11 साठी? तर सुमित मालुसरे मैदानाच्या आतमध्ये 4 वरती बॅटिंग करतायत. सतीश चव्हाण 25 वरती बॅटिंग करतात, परंतु येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता हात खोलावे लागतील. आता नाही तर कधी. अभि नाही तू दादा कभी नाही. धावा झाल्या त्या आतापर्यंत 33 धावा. फायनलचा मुकाबला, फायनलचा फेरा सध्या आपण पाहत आहोत. के क्रीडा प्रतिष्ठान, के प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 आणि अंतिम सोहळा यासाठी केला होता ठस, यासाठी केला होता ठस की शेवट गोड व्हावा, की शेवट गोड व्हावा. हा शेवट कोणता संघ गोड करणार आहे, कोणत्या संघाला खरं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी खरं तर घेऊन देणार आहे, त्यासाठी तुमचा संघर्ष, मेहनत आणि जिद्दीचा खेळ तुमचा होणं महत्वाचं आहे. खेळामध्ये मेलामध्ये खेळ तितकाच देखील महत्वाचा आहे. बॉलर तयार होत आहेत. वेदांत पहिलाच बॉल ऑस्टमच्या बाहेर टाकलाय, सरळ बॅट नाही केलाय, ऑफ साइडला टर्न केलाय, लॉंग ऑन मधून चांगली फिल्डिंग, लॉंग ऑफचा कव्हर. सुभाष सुतार तात्या स्वतः अध्यक्ष आणि अध्यक्षाचं काम असतं खरं तर जे प्रॉब्लेम होत असतात ते सॉल्व्ह करायचे असतात आणि हा प्रॉब्लेम मी म्हणेल हातातून निसटला होता आणि बॉलला कम्प्लीट केलाय. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे आशिष शिंदे साहेब, ज्यांच्या वतीने आम्हाला के प्रीमियर लीग साठी 44,444 रुपयाचा धनादेश मिळालेला आहे. आदित्य क्रिएशन आणि डेव्हलपर्स यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होत आहे. आदरणीय आशिष शिंदे साहेब ज्यांच्या वतीने के प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 साठी विशेष सहकार्य. मिळाला मौका, दिला या बॉलवरती सुमित मालुसरे यांनी ठोका.
एवढीच आता षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने तर धाव गतीची खरं तर गती वाढली जाते 41 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग सध्या आता सुमित मालुसरे फायर होतोय. बॉलर तयार आणखी किती उलटचा ड्राईव्ह करत असताना इथे गुदगुल्या करत चाललाय बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी वेगाने असताना अतुल सेलार लाजवाब एफर्ट्स लाजवाब फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ आपण पाहत आहोत. मांटी गावचे वेदांत शिंदे यांच्या नाभी षटक आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे आलेले. सोबतीला केळगर चौळशीचे सुमित मालुसरे बॅटिंग करतायत. टोटल झाल्या त्या 42 धावा. चौथं षटक आपण पाहतोय. वेदांत शिंदे खरं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली परंतु एक षटकार देखील डोकलाय. बॉलर तयार अडव्या पाटला खेळलाय. AK-47 बाहेर काढले. टू 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 बिग वे सेट ऑन फायर. इट इज एस बँक मॅक्सिमम छरन. का होता राहुल वांगडे अशा फटक्यांसाठी ओळखले जातात आणि या बॉलवरती त्यांनी आक्रमण केलंय. भीषण हल्ला चढवला. आल्या पावली आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात षटकाराने केली. धावसंख्येने पकडला वेग. 48 वरती अर्जो 11 जाऊन पोहोचला. या षटकातल्या 2 बॉलचा खेळ बाकी. वेदांत शिंदे तयार. आगीचा निकारा के ज्वाले बुकीचा इशारा आणखी किती एस्टा कव्हर मधून डिबेस्टा कव्हर मध्ये खेळाडू. ओ माय गॉड कॅच सुटलाय. कॅच ड्रॉप झालाय आणि दादा कॅच कुणाचा सोडलाय. राहुल वांगडे सहजरित्या क्षेत्ररक्षक आले होते परंतु पाय ते झेल निसटलेला आहे. बालंबाल बचावले. अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला या चुका करून चालणार नाही. तुम्ही लीग मॅचेस मध्ये अशा प्रकारच्या चुका केल्या तर तुम्हाला संधी असे परंतु फायनल मध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी संधी मिळणार आहे. त्यामुळे हा सामना चांगल्या रीतीने खेळावा लागेल. या षटकातला शेवटचा बॉल. प्रत्येक जण या स्पर्धेसाठी वाट पाहत असतो. बॉलर तयार होतात. वेदांत शिंदे ऑस्टमच्या बाहेर तर बॉल टाकलाय. पंच वळाले गेले. शाहरुखानच्या स्टाईलने सांगितलंय हा व्हाईट बॉलचा कॉल आहे. अतिरिक्त धाव संख्या होते एकूण टोटल 50 धावा. 50 धावा अर्जो 11च्या धावफलकावरती येत आहेत. एका बाजूला वेदांत शिंदे यांच्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो लेदर बॉल क्रिकेटचे धडे त्यांनी गिरवलेले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. समोर आहेत केळगर चौळशीचे आक्रमक फलंदाज सुमित मालुसरे. सुमित मालुसरे तयार होतात. 50 धावा झाल्यात. इथे ऑस्टमच्या बाहेरचा फटका इथे पाहायला मिळतोय. पॉइंट मधून पुन्हा एकदा कॅच सुटलाय. कॅच ड्रॉप झालाय. अगदी हाताला साबण लावलाय की काय या फायनलच्या मॅच मध्ये असा प्रकार. कारण का बॅक टू बॅक मी म्हणेन 2 कॅचेस सुटल्या गेल्यात. कॅचेस फार महत्वाचे आहेत. तुम्हाला पकडाव्या लागतील. अशा चुका वारंवार करून चालणार नाही. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 51. एक गडी बाद. अर्जो 11 टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना कितीचा षटक असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती युवा गोलंदाज ज्याने हवा सोडली आहे. या स्पर्धेमध्ये 2 दिवस आपण पाहिलंय वेगावरती स्वार होताना अक्षय भिलारे बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर सुमित मालुसरे. आतापर्यंत 8 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचं योगदान. 4 षटकांमध्ये 51 धावा. अक्षय भिलारे बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे विकेटचा त्याग केलाय. सुमित मालुसरे यांनी आपल्या विकेटची तडजोड केलेली. आयुष्य असो किंवा क्रिकेट तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि आपल्या चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यासाठी इथे सुमित मालुसरे यांनी आपल्या विकेटचा त्याग केलाय. राहुल वांगडे स्ट्राईक रेंजला आलेले. बॅटिंग मध्ये 2 बॉल उमेश सर त्यांनी खेळलेले आहेत. 7 धावा बनवलेल्या आहेत. शेवटच्या 5 बॉलचा समाचार घेतील का अर्जो 11ने आतापर्यंत बनवलेले आहेत धावा 51. 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी फलंदाज दाखल होत आहेत. अक्षय निवळे जे निवळीचे आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतील. परंतु जमेची बाजू कोणती आहे तर राहुल वांगडे जे जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. अर्जो 11 कडून ते स्ट्रायकर एंडला. एका बाजूला आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स आहे राहुल वांगडे आणि दुसऱ्या बाजूला एक युवाची हवा आपण पाहिलंय अक्षय भिलारे. याचा वेगवान इथे बॉल अगीचे निखारे टाकले जात आहेत. बॉलर तयार. अक्षय पुढे आलेत.
न लोणावला, न खंडाला, न नाशिक, न शिर्डी, ओनली KSK सातारा. छरा पार बॅट्समन आहेत राहुल वांगडे, पिंपरी आहे त्यांचं गाव. बॉल पाठवलाय सीमा पार, षटकार. लाजवाब बॅटिंग. यासाठी स्ट्राईक घेतली होती राहुल वांगडेनं आणि दाखवला त्याने 10 का दम. आता माझी सटकली तो म्हणते मला राग येतोय. बॉलर अक्षय भिलारे पुण्याच्या तयार होत आहेत. आणखी ते खोल बॅट टाकलाय आणि हिट का जेव्हा पत्थर से आणि पत्थरचा तुम्हाला दगडाचा गावा प्रत्येकाला माहिती असतो, परंतु बेस्ट टू बेस्ट असा मॅच, एक युवा आणि एका बाजूला अनुभव. अनिश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या खेळाडूची दखल आपल्याला घ्यावी लागेल. नाव आहे अक्षय भिल्लारे. काय गोलंदाजी केली आहे. या खेळाडूला नेहमीच स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आणलेलं आहे. अशा षटकामध्ये दडपण असं फलंदाज आक्रमणच करतात आणि त्यावेळेस मात्र अक्षय भिल्लारे चांगली गोलंदाजी करतोय. टोटल झाल्या त्या 57 धाबा. इथे खोलव्यात टाकला, ऑन साईडला टर्न केलाय, चांगला बॉल इथे रिलीज केला. एक तर सिंगल मिळते. सिकोंडाचा खेळाडू अगदी वेगाने येतात परंतु वेगावरती कंट्रोल नाहीये. बॉल हातातून निसटलाय. चपलाईनं 2 धाबा पूर्ण केल्यात. निश्चित या संपूर्ण अंतिम मॅचच्या पहिल्या डावामध्ये जर आपण खेळ पाहिला महाबळेश्वर स्पोर्ट्सचा, तर क्षेत्ररक्षणाचा स्तर थोडासा खालावलेला आहे. गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवल्याच्यामुळे दुमत नाही पाहिजे असलं पाहिजे, परंतु क्षेत्ररक्षणही चांगलं करावं लागेल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त आपण ही बॅटिंग पाहतोय. बॉलर तयार होत आहेत. इथे सुरेख फटका आलाय. आजूबाजूला आपण पाहतोय झाड नाहीत, फांद्या नाहीत, हिरवीगार पानं सुकल्यानंतर होतो त्यांचा पाला. ऐसा लंबा छक्का मारेगा, झुकेगा नहीं साला. ठोक दीजिए. स्वागतम. ज्यांचं शुभ आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. रोख रक्कम 44,444. आदित्य क्रिएशन अँड डेव्हलपर्सचे सर्व आशिष दादा शिंदे साहेब यांचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण करूया दादांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदित्य क्रिएशन आणि डेव्हलपरचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थाने आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलं आणि तेच अर्थात आपणा सर्वांचे लाडके क्रिकेटचे दर्दी अर्थात आशिष दादा शिंदे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सुस्वागतम. पहिला डाव झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये आरजू 11 ने बनवलेले आहेत धावा 66 आणि आता महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या टीमला बनवायच्या आहेत धावा 67. येणारे बॉल 30. आणि या 67 धावांची गरज आहे. जबरदस्त आपण पाहिलंय. जबरदस्त बॅटिंग खरं तर राहुल वांगडे देखील केलेली आहे आणि परंतु ही चीरफाड करायची आहे. या मॅचला खरं तर रंगत, मॅचला खरं तर खुन्नस नक्कीच पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन होत आहे आदरणीय संजय दादा राजपुरे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान KSK प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा बहुचर्चित स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये संघ मालक म्हणून भूमिका ज्यांनी खऱ्या अर्थाने निभावली अर्थात संत बाळूमामा या टीमचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय बाळासो कोराडे साहेब यांचा विशेष सन्मान कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. मी सोपानजी मोरे यांना विनंती करतो या आपल्या शुभास्ते आपण आदरणीय सन्माननीय बाळासो कुराडे ज्यांचा डान्स आपण संपूर्ण भारताने पाहिला, भारतामध्ये प्रसिद्ध झाला. 19 लाखापेक्षा व्ह्यूज त्या डान्सला मिळाले होते आणि असे सर्वांचे लाडके बहुचर्चित असे संघ मालक श्री संत बाळूमामा कराड या टीमचे संघ मालक आदरणीय सन्माननीय बाळासो कुराडे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
तदनंतर पुढील सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. श्री संत बाळूमामा वॉरियर्स करा टीमचे आमचे दुसरे संघ मालक आदरणीय दिनकर दादा शेवाळे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी उपाध्यक्ष बातोसे साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण आदरणीय दिनकर शेवाळे जे संत बाळूमामा या टीमचे संघ मालक आहेत. अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती त्यांच्या होत असतात. मागील हप्त्यामध्ये या ठिकाणी याच मैदानावरती प्रीमियर लीग ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. दिनकर शेवाळे साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. पहिला डाव इथे समाप्त झालाय. मेगा फायनलचा थरार पाहताय. संपूर्ण स्पर्धा 2 दिवसाची ही बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते, तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पहा, भूमिपुत्र मैदान म्हटलं ना की खऱ्या अर्थाने क्रिकेटची मेजवानी असते आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी. आणि आज मात्र KSK प्रीमियर लीगला आलेले सर्व प्रेक्षक, या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत आमच्या बरोबर, त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. आणि मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये निलेश मर्डेकर सर आणि उमेश सावंत सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला, संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात. पहिला डाव संपलेला आहे. विजयासाठी बनवायचे आहेत धावा 67. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा. आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता दुसऱ्या डावाचा रंगणार आहे. एका बाजूला या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. या स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत सागर सुतार, तर एका बाजूला विवेक शिंदे, तर एका बाजूला गोलंदाजीमध्ये राहुल वांगडे. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला निपाणी गावचे सागर सुतार, तर एका बाजूला रुळे गावचे जिल्हा आयकॉन विवेक शिंदे, तर एका बाजूला जिल्हा आयकॉन जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे. 17 क्रमांक 2 चा पहिला बॉल टाकतील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज निपाणीचे सागर सुतार हा बॉल खेळतील. पहिलाच बॉल बीट केलाय आणि टप्पा पडल्यानंतर हा डॉट आलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॉलचा टप्पा पाठी होता आणि त्याच्यानंतर सुंदर इथे डॉट बॉल येतोय. राहुल वांगडे जबरदस्त सुरुवात करतायत या बॉलची. पाठीमागे ओढलेला बॉल बॅटला घेऊन गेले होते सागर सुतार, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निपाणीचे एक नामवंत खेळाडू सागर सुतार तयार. वळवण्याचा प्रयत्न, छोट्या उसळीचा बॉल. चित्ररक्षक आहेत तिकडे, गती कमी होती या उसळीच्या पाठीमागे, परंतु पहिली धाव मी इथे धावसंख्येचा पाठलाग करताना महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमला पूर्णपणे या बॉलला फॉलो केलं होतं आणि खरं तर जोकिंग घेतलं होतं. शॉर्टला पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते एक सिंगल येते. परंतु क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन, कारण का त्याने तिथे धावा वाचवल्यात. निश्चित तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. ज्या प्रकारे महाबळेश्वर स्पोर्ट्सने क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करून चालणार नाही, कारण ही अंतिम मॅच आहे. परंतु एका बाजूला आता पाठीमागे घडलं काय याचा विचार महाबळेश्वर स्पोर्ट्सला करून चालणार नाही. या 17 क्रमांक 2 मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा बॅटिंग मध्ये तयार होतील. पहिल्यांदा स्ट्राईक करतायत महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचे जिल्हा आयकॉन अर्थात विवेक शिंदे. KSK महाबळेश्वरचे बाहुबली या नावाने ते क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. स्ट्रायकर एंडला तयार. समोर राहुल वांगडे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, आयकॉन विरुद्ध आयकॉन. पंचांनी सांगितलं की दिशा खराब, व्हाईट बॉल. चांगली मी म्हणेन टप्पा देखील चांगला होता, परंतु दिशा खराब आहे आणि ऑस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता राहुल वांगडे यांनी, परंतु हा अधिकचा बाहेर जातोय आणि त्याच कारणाने एक सिंगल अजून ऍड करूया. आता धावा इथे महत्वाच्या असतील, कारण का धावा करणं तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे, कारण का ही जोडी ती ताकदवर आहे. निश्चित, कारण या जोडीकडे ती क्षमता आहे, तो दमकम आहे. परंतु उमेश सर, सायंकाळचं सत्र म्हटलं की वातावरणामध्ये बदल होतात, धावसंख्येचा पाठलाग करताना बरेचसे अडथळे येतात, परंतु हे सर्व अडथळे या टीमला पार करावे लागतील. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल कट केलाय, गॅप शोधला या बॉलने, निघालाय बॉल सीमारेषा पलीकडे, होईल फरार, रन्स मिळतील 4. आलाय विवेक शिंदे यांच्या बॅट मधून वजनदार, शानदार, बहारदार बॉल सीमा पार, चौकार. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी सुटाविना तसा बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय आणि त्याच्यानंतर इथे सुमित मालुसरे होते, परंतु त्यांनी त्यांच्या देखील 2 डेंग्याच्या मधून हा बॉल क्रॉस होत असताना अगदी सुसाट गेलाय आणि विवेक शिंदेच्या बॅट मधनं एक चांगला चाबूक स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय.
निश्चित वेळ फार त्यांच्याकडे कमी होता. खाली वाकण्यासाठी पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली अगदी त्याच पोकळीतून बॉलने सीमारेषा ओलांडली. राहुल वांगडे यांच्या विरुद्ध आक्रमण केले. स्ट्राईक रेंजला आता विवेक शिंदे, तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर. एक खेळाडू महाबळेश्वरचा, एक खेळाडू जावलीचा, अशी रंगत. बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. शक्तीपेक्षा युक्ती बरी. बॉल निघालाय. थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. ते खरं तर टप्पा पडल्यानंतर फटक्याला चेक केला, बॉलला चेक केलं आणि त्याच्यानंतर फक्त बॅटचा चेहरा ओपन केला आणि थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर इथे मिळाला त्या 4 धावा. सुंदर प्लेसमेंट प्रतिम. 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकातल्या अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राहुल वांगडे यांचा प्रयत्न हाच आहे की विकेट टिपायचे, परंतु विकेट मिळेल का? एका बाजूला बॅटिंग मध्ये विवेक शिंदे तयार. बॉल आला, त्याला सन्मान दिला. बॅटचा चेहरा या बॉलला दाखवला. आता या बॉलला खेळताना विवेक यांनी कोणती घाई केली नाही. चांगला इथे सन्मानजनक स्ट्रोक त्यांनी खेळलेला आहे विवेक शिंदे आपण पाहिलं तर. आणि ज्या पद्धतीने बॉलचा वेग देखील चांगला होता, टप्पा देखील चांगला होता, पुढ्यात आला होता आणि त्याच्यानंतर चांगली प्लेसमेंट इथे पॉइंट मध्ये बॉलला ढकलला गेलाय आणि तिथून मात्र एक धाव शोधली आहे. आतापर्यंत 11 झाल्यात, परंतु या ओव्हर मध्ये एकात मोठा धमाका हवा आहे, कारण का मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताय तर या जोडीला थांबणं आणि करणं तितकंच महत्वाचं. आता सागर सुतार तो कारनामा करतील का? शेवटचा बॉल फेस करतायत. कमी गतीचा बॉल उजव्या स्टीच्या बाहेरचा आहे. पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक अतिरिक्त धाव आपण ऍड करूया, परंतु राहुल वांगडे ज्यांनी प्रथम आतापर्यंत मी बने गोलंदाजी कारण का टप्प्यावरती ताबा ठेवलाय, परंतु 2 बॉल जरूर इथे वाईट गेलेत. निश्चित त्यांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. गोलंदाजीमध्ये चांगली चमक आहे, धार आहे. शेवटचा बॉल हाताळत आहेत. पुन्हा एकदा तोच बॉल त्याच प्रकारे टाकलाय आणि पुन्हा एकदा पंच वळलेत आणि सांगतायत की हा पुन्हा एकदा दिशाहीन बॉल आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. निलेश सर आपण पाहिलं तर खरं तर आणि ज्या पद्धतीनं ही प्लॅनिंगने गोलंदाजी केली जाते, कारण का जरी वाईट गेला काही हरकत नाही, हाच जरी एखादरी प्लॅनिंग असेल कारण का इकडून जास्त रन्स मिळू शकत नाही, आतरी प्लॅनिंग असेल, परंतु जर आपण थोडासा लेस्टमच्या इकडे जर बॉल टाकला तर कदाचित मोठा फटका मिळू शकतो. तोच प्लॅनिंग सध्या तोच नियोजन ऑस्टमच्या बाहेर बॉल ठेवायचा तो प्लॅनिंग केलाय, परंतु हा 3 वेळा प्लॅनिंग फसला गेलाय. निश्चित म्हणजे याच प्लॅनिंगने गोलंदाजी राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये करतात, परंतु त्या प्लॅनिंगला यश मिळेल का? छोट्या उसळीचा बॉल मिड विकेटला पाठवलेला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होईल आणि एका षटकाच्या अखेरीस 67 धावांचा पाठलाग करताना धावा धावफलकावरती आहेत तब्बल 14-0 गडी बाद. पेक्षा अधिक धाबा बनवल्या तर अमोल मालुसरे केळगर सोळशी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कौतुकाची थाप आहे आणि अनेकदा खेळाडूंच्या पाठीवरती अशा प्रकारचे पाठीराखे कौतुकाची थाप ठेवत असतात आणि ती आता सागर सुतार निपान यांच्यावरती ठेवलेली आहे. जबरदस्त आपण पाहिलं तर एका षटकाची समाप्ती 14 धावा धाव फलकावरती आहेत आणि 24 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता आहे. आघाडीची लीड करणारी जोडी विवेक शिंदे आणि सागर सुतार याची बॅट खरं तर मागच्या देखील 2 मॅच मध्ये पाहिली आहे, चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, परंतु आता 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आणि विवेक शिंदे 3 बॉलच्या पाठीमागे 9 धावा जमवल्यात. एकंदरीत 14 धावा झाल्यात, परंतु हा पाठलाग या विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. परंतु आता कॅप्टनने अक्षय मोरेनं खरं तर प्लॅनिंग केलंय. आतापर्यंत आपण पाहिलं 4थं षटक टाकलं होतं, परंतु आता सेकंड ओव्हर टाकतोय पॉवर प्लेची. अनिश्चित कारण संघाला अजूनही विकेट मिळाली नाही आणि त्याच कारणाने अक्षय गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. केएसकेचे कटर गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. वारसोई देव गावचे खेळाडू आहेत अक्षय मोरे, हे षटक हाताळतील. परंतु समोरच्या बाजूला निपाणी गावचे सागर सुतार, म्हणजे वारसोई देव विरुद्ध निपाणी हा सामना सुरू आहे का असा आपल्याला आस्वाद घेता येईल. बॉलर तयार अक्षय मोरे. पाठीमागच्या बाजूला फटका खेळलाय, बॉल निघालाय फाईन लेगला, कलात्मक फटका, बॉल जाईल सीमा पार. अक्षय मोरे यांचा बॉलचं केलंय स्वागत चौकाराने.
कंपॅरिझन मध्ये बॉल क्रमांक 2 अक्षय मोरे पुन्हा तयार होतील. पण जीवनात आणि क्रिकेटमध्ये सुरुवात कधी कधी शून्यातून नसे तर कधी कधी अनुभवामधूनही असे आणि त्याची शिदोरी आज खोलावी लागेल. तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. स्ट्रायकर एंडला सागर सुतार. स्विच हिटचा फटका, अप्रतिम टाइमिंग, सुंदर प्लेसमेंट. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हुआ घर. भिंतीवरच्या घोड्याचं चित्र पाहून कधी प्रगती होत नसते. त्यासाठी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठावं लागतं, पराकाष्ठाची दौड करावी लागते आणि यास आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग आणि खरं तर हा खेळाडू नेहमीच प्रॅक्टिस मध्ये असतो. आज मात्र या फायनलच्या मॅच मध्ये निपाणी गावाचा डंका सागर सुतार यांनी वाजवलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक येण्या अगोदर सागर सुतारचा आणखीन एक चांगला फटका सीमा पार. सागर सुतारने आता आम्हाला देखील टार्गेट केलंय. गोलंदाजाला टार्गेट करतोय, आम्हाला टार्गेट केलंय, कॅमेरामॅनला टार्गेट केलंय आणि ते सुंदर प्लेसमेंट त्याने अक्षय मोरे याच्यावरती करतात आणि 3 बॉल मध्ये 3 चौकार. शिला जवान हो सकती है, मंडी बदनाम हो सकती है, शालो ठुमका लगा सकती है, उस ठुमके से पूरी दुनिया बिगाड़ सकती है. आणि सागर जैसे बल्लेबाज 3 गेंदों में 3 छक्के क्यों नहीं लगा सकते, परंतु चौथा देखील येतोय की काय, परंतु लाजवाब फिल्डिंग. आणखी एक धावेचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षकाला या बॉलने गुंगारा दिला आणि बघता बघता फलंदाजांनी सहजरित्या 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अक्षय मोरे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनेकदा बहुधा आपण 11-11 वारसोळी देव या टीमसाठी अष्टपैलू कामगिरी करताना त्यांना पाहिलेलं आहे, परंतु आज त्या खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. 4 बॉलच्या पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. शेवटच्या 2 बॉलवरती जर अक्षय मोरे यांनी चांगला खेळ केला तर बाकीच्या बॉलवरती जे मोठे फटके आले ते झाकवले जातील. 29 धावा धावफलकावरती झालेले आहे. जो अक्षय मोरेने जो प्लान केला होता, जे डाव पेच आखले होते ते सर्व आतापर्यंत उद्ध्वस्त करून टाकले. बॅटर सागर सुतार लाजवाब बॅटिंग. स्ट्रायकर एंडला तयार. विवेक शिंदे यांचा हा फटका मिडॉनला खेळाडू ताळमेळ बिघडला, डायरेक्ट हिट होईल का, तर नाही. सागर सुतार बालम बाल बचावतात, आलाय तो डॉट. जबरदस्त अफलातून आता बेस प्रत्येक जण देतोय. आता 100% नाही तर 1000% देखील तुम्हाला बेस द्यायचा आहे आणि इथे येतोय तो महत्वपूर्ण एक बॉल डॉट. कारण पुन्हा एकदा तुम्हाला वर्षभर या प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. पर्व क्रमांक 6 ची बाजी कोणाची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. संघ मालकांच्या हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय, पाठीराखे व्याकुळ झालेत, कधी एकदा आमचा संघ जिंकतोय. अक्षय मोरे तयार. शेवटचा बॉल घेऊन फुलटॉस बॉल, उत्तर साजेस नाहीये. बॉल हवेत उभा राहिलाय आणि पहिल्या विकेटचं पतन. टीम आरजू 11ला पहिलं सुयश. महाबळेश्वर स्पोर्ट्सचा धक्का क्रमांक 1 जिल्हा आयकॉन विवेक शिंदे माघारी. दोस्तों जो लड़कर होते हैं पार, जो करते हैं मेहनत, उनकी कभी नहीं दोस्तों होती है हार. चिट्ठी एक एक दिन का लानती है, बनता है घोंसला, ना वो थुकती ना वो रुकती, ना हारे हौसला, हर मुश्किल में होती है लड़ने के लिए तैयार. जो करते हैं कोशिश, जो करते हैं मेहनत, उनकी कभी नहीं होती है दोस्तों हार. 3 बॉल मध्ये 3 चौकारले, त्याच्यानंतर 3 धावा आल्यात आणि अक्षयने एक लो फुल टॉस बॉल टाकला आणि त्याच्यामध्ये विवेक शिंदे जिल्हा आयकॉनला फसवलं गेला. मिस्टर स्ट्रोक टॉप पेच घेतलाय आणि विवेक शिंदे बाद. आणि आता समीकरण आहे सध्या 2 षटकांच्या समांतर 29 झाल्यात आणि अजूनही 3 षटकांमध्ये म्हणजे 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धाव्यांची निलेश सर गरज आहे. मॅच दोन्ही संघांसाठी जिवंत आहे, बरोबरीची आहे. फक्त या मॅच मध्ये आज लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावणे शिडी आहे आणि तोच प्रयत्न आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कुणाला बोलवलं जाईल, फार महत्वाचं षटक आहे. एका बाजूला सागर सुतार यांना कोण माघारी पाठवेल आणि सागर सुतार जर मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले तर हे समीकरण सोपं होईल महाबळेश्वर स्पोर्ट्ससाठी. या जर तरच्या गोष्टी आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेल्या आहेत. आता अतुल शेलार क्रमांक 3 वरती येत आहेत. ओव्हर नंबर आता 3 साठी अक्षय निवळे जे निवळीचे आहेत ओव्हर नंबर 3 ची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आहेत. येणारे 18 बॉल 38 धावेंची गरज आहे.
बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आज जिंकायचं आहे ना तर आज चांगला खेळ करावा लागेल. येणारे 18 बॉल जीवनातले सर्वोत्तम खेळावे लागतील. 18 अडतीचा थरार, स्ट्रायकर एंडला निपाणीचा सागर सुतार ज्यांनी चांगली बॅटिंग केली. 7 बॉलच्या पाठीमागे 17. एका बाजूला अक्षय निवळे यांचा ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. 18 अडतीचा थरार, ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल सागर सुतार यांच्यासाठी. स्विच हिटचा फटका, प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. जबरदस्त फटका, सागर सुतार, टिपिकल फटका. चा फटका स्वीट हिट केलाय सागर सुतार. जबरदस्त बैटिंग, सो सोनार की एक लोहार की, सो सोनार की एक लोहार की और ये फॉर सागर सुतार की लाजवाब अप्रतिम टाइमिंग. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत आहेत. पाठीमागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की अक्षय आले त्यांच्यावरती आक्रमण केलं. आता अक्षय निवळे यांच्यावरती आक्रमण केले. बॉलवर तयार, पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट बॉल आलाय. सागर सुतार यांनी फलंदाजी कुठे केली आहे, फाईन लेग आणि बॅकवर्ड डीप पॉइंट थर्ड मॅन. जबरदस्त अफलातून. आणि आता 9 शॉट खेळण्यासाठी जरूर गेले होते, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही मुलाखत होत नाही. आणि मिडल स्टंपच्या वरून हा बॉल खरं तर लँड होतोय आणि आलेला हा सुंदर डॉट बॉल. अक्षय निवळे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे काही बॉल चांगले हाताळावे लागतील. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. यष्टी रक्षकाकडून होते थोडीशी गडबड. मिळेल नशिबाचा या बॉलच्या पाठीमागे चौकार. आणि खरं तर लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप बॉल निघून गेलाय आणि नशिबाचा चौकार मिळाला. कशा येऊ धाबा येत आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 8 धाबाला 37 धाबा झालेल्या आहेत. जबरदस्त मॅच इथे रंगात दुधात बेधुंद इथे मॅच चालू आहे. आज जबरदस्त बॅटिंग केली सागर सुतार. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, सेम रिझल्ट. हाई बॉल पाठवलाय आपल्या स्टाईलने मैदानाच्या आतमध्ये, धूमधडाका लावलाय. पठ्ठ्या निपाणीचा, नाव सागर सुतार. तर आक्रमक झालाय. खरं तर आगीचा निकारा की ज्वालामुखीचा इशारा प्रत्येक बॉल वरती खरं तर टप्प्याला टार्गेट करतोय. लाजवाब इथे प्लेसमेंट आपण पाहिलंय. रिव्हर्स शॉट इथे आणि वारंवार देखील तो प्रयत्न केलाय. आणि आता जेवणामध्ये काय रिव्हर्स शॉट खाऊन आलाय की काय, हा देखील प्रश्न उपलब्ध राहिलाय. निश्चित रिव्हर्स शॉटचे फटके प्रॉपर खेळलेले आहेत. आता गोलंदाजांना याचाही विचार करावा लागेल. एखादा क्षेत्ररक्षक आता थर्डमॅनला लावावा लागेल का, कारण अशा फटक्यांना रोखायचं असेल ना तर मात्र एक क्षेत्ररक्षक आता सीमारेषे लगत तैनात केलेला आहे. आणि पाहता रूपरेषा फिल्डिंगची बदलली आहे. अंशिका 11 यांच्या माध्यमातून जर सागर, अंशिका 11 चे मालक आहेत राज मोरे यांच्या माध्यमातून जर सागरनी जर हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सागर सुतार टोटल झाल्या त्या 43 धावा. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना अक्षय निवळे यांचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून काय अप्रतिम ड्राईव्ह केलाय. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक बॉल चाललाय सीमा पार. लाजवाब बॅटिंग. एकदा सागरची जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. उम्मा तेरे लिए सागर चुम्मा. अप्रतिम बॅटिंग, लाजवाब. खास आहे खेळाडू, क्लास आहे याच्याकडे. आणि खरं तर जिकडे तिकडे सागर सागर. ऑफ साईडला सागर ड्राईव्ह करतोय सागर, लॉंग साईडला सागर, फाईन लेगला सागर, जिकडे तिकडे सागर. अक्षय पुन्हा तयार. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, सबसे हटके 100% बॉल चाललाय सीमा पार. बॅट्समन आहे सागर सुतार.
खरं तर स्वप्न डोळे बंदून कधी पूर्ण होत नसतात, त्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवावे लागतात आणि स्वप्न पाहिले दोन्ही टीमने, परंतु सागरने मला असं वाटतंय की अधिक स्वप्न पाहतोय, पाहिलंय की काय जिकडे तिकडे सागर हे गुंगावलंय वादल, एक आसमानी आपण पाहिले पारी, त्या तुफानी पारी असं वाटतंय की समुद्राच्या लाटा आहेत की काय, आणि तशाच पद्धतीने लाजवाब अप्रतिम चाबूक लय भारी बॅटिंग. प्रेक्षक वर्ग देखील सागर सुतारांची बॅटिंग एन्जॉय करत आहेत. हा झंझावात आहे सागर सुतार आणि प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने KSK प्रीमियर लीगला पाहण्यासाठी आलेले आहेत आणि tenniscricket.in ने या सर्व काही गोष्टी टिपलेल्या आहेत. एक चांगलं कामकाज त्यांनी केलेलं आहे या प्रीमियर लीगचं. हे प्रेक्षक ज्यांना बसायला जागा मिळाली ते खुर्चीवरती बसलेत, काही प्रेक्षक उभे आहेत, म्हणजे जिथे जागा मिळाली तिकडे ते थांबलेले आहेत आणि या प्रीमियर लीगचा सर्वजण आस्वाद घेत आहेत. 12 बॉल 14 ची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय, ही धोरणात्मक वेळ आहे. याच्यामध्ये आता आरजू 11ला धोरण वेगळं बांधावं लागेल, कारण येणारे बॉल 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 14. एका बाजूला पाठलाग तर एका बाजूला बचाव. जबरदस्त आपण पाहतोय 12 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. खरं तर हिराला जर चमकावायचा असेल तर त्याला पहिलं घासावा लागतो, त्याला पॉलिश करावा लागतो, त्यावेळेस तो हिरा चमकत असतो. आणि जर खरं तर बॅटिंग करत असताना, तुम्ही खेळ करत असताना तुम्हाला चमकायचं असेल तर तुम्हाला घासणं, तुम्हाला पॉलिश करणं, म्हणजे तुमची वारंवार प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. पाहू शकाल तुम्ही आरजू देखील ही मॅच खरं तर आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर चेक सागरच्या बॅटिंगसाठी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलंय. श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे संघमालक दिनकर दादा शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक या बॅटिंगसाठी, जे सागरनी बॅटिंग केले त्या बॅटिंगसाठी हे पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय. धन्यवाद. क्या बात आहे. सागर सुतारांनी चांगली बॅटिंग केली. ओव्हर नंबर 4ला सुरुवात होईल आणि महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती शिवाजी चव्हाण यांचा हा बॉल सी कॉर्नरला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव मिळेल. माहिती आहे ही चांगली प्लेसमेंट इथे पाहायला मिळते अतुल सेलारच्या बॅट मधून, कारण का सागरला स्ट्राईक आणायचा आहे, परंतु सागरने आतापर्यंत 41 धावा ठोकल्या गेल्यात. 13 बॉलच्या पाठीमागे त्याच्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकार. रिव्हर्स शॉटच्या पण फटक्या पाहिल्या. जिकडे तिकडे सागर हे वादळ गुंगावलं गेलंय. शिवाजी चव्हाण काहीतरी प्लॅनिंग नियोजन करावं लागेल या बॉलच्या पाठीमागे. आयकॉन विरुद्ध आयकॉन आक्रमण केलंय. लांबी पाहावी लागेल, लांबी कमी पडली. अक्षय मोरे बॉलच्या खाली. सागर सुतार निपाणी इथे माघारी. मिळाले का मॅचला कलाटणी. नाही ज्या गाडीला सेकंड नाही, ज्या गाडीला तर नाही, ज्या गाडीला टॉप आहे असा बैलगाडा शर्यत म्हणजे अर्थातच सर्वांचा लाडका बैल म्हणजे बकासूर यांची धुंद आपण पाहिली आहे. ज्या बैलाला आतापर्यंत तोंड नाही, वेगावरती स्वार होत असताना, परंतु ही मॅच फसले की काय. हा चांगला बॉल इथे टाकलाय. 10 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आणि बॅटिंगसाठी आता नवीन बॅटर मैदानामध्ये वेदांत दाखल झालाय. 10 बॉल 13ची आवश्यकता. क्या 13 क्या मेरा. वेदांत शिंदे आलेत मैदानाच्या आतमध्ये. मांटी गावच्या आहेत. आल्या पावली एका धावेचा स्ट्रोक खेळलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. हो, थोडीशी गडबड झाली. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमने. बॉल आला तसा त्याला पिकअप केला आणि त्याच्यानंतर सी कॉर्नर मध्ये आपण पाहिलं तर एका मध्ये कॅच पकडली होती पहिल्या बॉलवरती, परंतु इथे थोडीशी गफलत झाली आहे आणि बघता बघता इथे खरं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या. धावांसाठी धाव केली जाते आणि प्रत्येक जण आता धाव्यांसाठी इथे संघर्ष करतोय. 9 बॉल 11ची गरज. गोलंदाजी मार्ग वरती आयकॉन खेळाडू शिवाजी चव्हाण. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल कलात्मक फटका खेळलाय. वेदांत शिंदे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. बॉल सीमा पार. चौकार. नशा हो मोहब्बत का नशा हो, शराब का नशा हो, क्रिकेट का होश तो तीनों मुख हो जाती है. मोहब्बत रुला देती है, शराब सुला देती है और क्रिकेट ऐसा एक दोस्त मंच है, एक खेल है, वो हमको एक दूसरे को मिला देती है. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल फक्त सन्मान दिला. एकच जाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. समीकरणामध्ये आता बदल होतोय. बॉल जास्त धाबा कमी. 60 रन झाल्या स्कोर कार्ड वरती. 61 झालेले आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे एकाच मोठा फटका आला ही मॅच उद्ध्वस्त करून टाकतो, परंतु एकाच जर इथून जर डॉट बॉल आले
तर या मॅच मध्ये कमबॅक कराल आणि विश्वात्मक गोलंदाजी तर होऊ शकते. शिवाजी चव्हाण शेवटचा बॉल आहे आणि समोर असणार आहे अतुल सेलार. फिंगर रोल केले होते, संयमाने हा फटका खेळलाय, एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलाय, हो जोखीम घेतली आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. समीकरणामध्ये झाला बदल. 6 बॉल, विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 4. टेन्शन वाली मात्रा. ऐकूया एक छोटस संगीत. सहा बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. टोटल झाल्या त्या 63 धावा झाल्यात आणि 67 धावा तब्बल बनवायच्या आहेत. चार धाव्यांची आवश्यकता. 6 बॉल आणि खरं तर थोडीशी क्षेत्रक्षणामध्ये गफलत झाली आणि त्याच्यानंतर 2 धावा तिथे प्राप्त केल्यात अक्षय मोरे बॉलिंग ट्रॅक वरती. आणि हा असा खेळाडू आहे जो मॅच खेचून आणू शकतो आणि पुन्हा एकदा आलेले आहेत. या अगोदरच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करता आली नव्हती, परंतु येणारे 6 बॉल 4 धाव्यांची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न आता आरजू 11 ला करावा लागेल. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत कर शिखर पर चढ़ने के लिए अभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आणि आता ते चालावं लागेल, थांबून चालणार नाही. नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही. एका बाजूला अक्षय मोरे यांना आपल्या जीवनातले सर्वोत्तम 6 बॉल टाकावे लागतील. 6 बॉल 4 ची गरज आहे. एका बाजूला अतुल, एका बाजूला वेदांत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. अक्षय मोरे बॉल घेऊन निघालेत. 6 बॉल 4 ची गरज आणि अखेरकार बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे पकडली कॅच. येणारे 5 बॉल आणि 4 ची गरज. आत्मा मोकळा श्वास देखील सोडला गेला. आता 4-5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा. परंतु आपण कॅच एकदा रिप्ले मध्ये पाहिली तर फर्स्ट सेकंड मध्ये, सेकंड सेकंड मध्ये, थर्ड सेकंड मध्ये, चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच कंप्लीट केला सुमित मालुसरेने. नक्कीच श्रीसांतने जो झेल पकडला होता तो मला आठवला. याच क्षेत्रामध्ये मिसबाचा पकडला होता आणि त्यावेळेस वाटलं होतं की तो झेल सुटला जाईल, परंतु त्यांनी पकडला आणि अखेरकार भारताने तो सामना जिंकला होता. परंतु आता इथे आरजू 11 हा सामना जिंकेल का? 5 बॉल 4 ची गरज आहे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोश्यावरती अवलंबून राहून चालणार नाही, प्रयत्नवादी व्हावं लागेल. प्रयत्नवादी व्हावे लागेल. इथे नशिबाची साथ कोणाला मिळेल सांगू शकत नाहीये, परंतु नशीब बदलो ना बदलो, वक्त जरूर बदलता है आणि तो वक्त जर तुम्हाला जर बदलायचा असेल तर यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. या मॅच मध्ये 5 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आणि अध्यक्ष खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये सुभाष सुतार अध्यक्षांचं काम असतं जे प्रॉब्लेम होतात त्यांना सॉल्व्ह करायचं आणि हा आता प्रॉब्लेम खरं तर या मॅच मध्ये राहिलाय झालाय. सुभाष सुतार निपाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तात्या बॅकफुट वरती गेलेत. इथे पंचांगने अपील केली आहे, आलाय तो डॉट. मॅच मध्ये रंगत वाढत चाललेली आहे. 4 बॉल 4 ची गरज. गोलंदाजी पाहतोय बाहुबली मधला अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बालूमध्ये भल्लाल देव कटप्पा आणि गोलंदाज अक्षय याचा हा सुंदर टप्पा. निश्चित जबरदस्त दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरती चांगला ताबा ठेवलेला आहे. 4 बॉल 4 ची गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि हे इरादे आज या मॅच मध्ये मजबूत ठेवावे लागतील. ज्या टीमचे इरादे मजबूत तो पर्व क्रमांक 6 चा होईल मानकरी.
4 बॉल 4 ची गरज. अक्षय मोरे निघालेत आणि इथे पहा रनआउट करण्याचा प्रयत्न म्हणजेच की काय मंकडिंग करण्याचा प्रयत्न. मंकडिंग करण्याचा प्रयत्न, दबाव टाकण्याचा प्रयत्न, कारण का अतुल एका बाजूने आहे, तो देखील चांगली बॅटिंग करू शकतो, तो देखील स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये. 4 बॉल 4 ची आवश्यकता आहे. सुभाष त्या ऑन स्ट्राईक. कट करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलं या बॉलच्या पाठीमागे. हाही बॉल डॉट आलाय. परिस्थिती आता बदललेली आहे. 4 बॉल 3 ची गरज. मित्रांनो सामना आवडत असेल ना, दोन्ही संघांना पण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. आता खरं तर दोन्ही टीमच्या खरं तर टाचण्या आता फास्ट या स्थितीमध्ये आलाय. 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. अक्षय हा फॅक्टर या मॅच मध्ये जिवंत ठेवलं या अक्षरनी, आणि जे आता प्रेक्षक बसलेले आहेत ते आता उभे राहतील, कारण का मॅच इम्पॉर्टंट आहे. जबरदस्त मॅच होत चाललाय. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रत्येकाची आता हृदयाचे ठोके धक 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 वाढले जात आहेत. कारण येणारे बॉल 3 विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 4 एका बाजूला सुभाष सुतार तात्या, एका बाजूला अक्षय मोरे, एका बाजूला निपाणी, एका बाजूला वारसोडी देव. टाय मॅच झाली तर आयोजन समितीने कळवलेलं आहे की सुपर ओव्हर होईल. त्याच्यामुळे आता प्रेक्षक देखील म्हणत असेल की सुपर ओव्हर होऊ द्या. सुपर डुपर कोण होईल या मॅचचा उपर. 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. अक्षय मोरे लाजवाब गोलंदाजी या मॅच मध्ये. स्वतः कॅप्टन, स्वतः टीमचा मुखिया, आणि मुखियाचं काम सध्या काय आहे तो चोखीनं अगदी पाडतोय या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल प्लम. पंचांचं बोट आकाशाकडे. मॅचला अक्षय मोरे यांनी दिले कलाटणी. 2 बॉल 4 ची गरज. इलेव्हन टीम साठी जर मॅच सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. चेक सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ते कुरुशी गावचे आहेत आणि सुशांत शिंदेने ही जर मॅच जिंकवली तर महेश शिंदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. सुशांत शिंदे. फसलेली मॅच आता कोण काढेल. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने शेवटचे 2 बॉल खेळावे लागतील. 2 बॉल 4 चा थरार रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. महाबळेश्वर स्पोर्ट्स की आरजू 11 कोण मारणार पर्व क्रमांक 6 ची बाजी आणि कोण होणार आणखी champion? एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. अक्षय मोरेनी ही जर मॅच जिंकवली तर सोपान मोरे जे त्यांचे मोठे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून 5,000चं कॅश प्राइज दिले जाईल. 5,000 बघा. छोट्या बंधूवरती मोठ्या भावाचं प्रेम इथे पाहायला मिळतंय. प्रेम द्या, आनंद द्या, आनंदामध्ये सामील व्हा. 2 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. एकदा स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची परंपरा जपणारी KSK क्रीडा प्रतिष्ठान, KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आपल्या भेटीला. अंतिम 16 मेगा फायनलचा सुपर डुपर मॅच. 2 बॉल 4 अक्षय मोरे निघालेत. सायकलला सुशांत या बॉलला खेळलंय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. क्षेत्ररक्षक आलेत बॉल वरती. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थोडीशी गडबड झाली आहे. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता 3 धावा महाबळेश्वर स्पोर्ट्सने पूर्ण केलेल्या आहेत. आता 1 बॉल 1 धावेची गरज आहे. निलेश सर, मला दुपारचा डायलॉग मला पुन्हा आवडला. 3 धावा आलेल्या आहेत. 1 बाम 3 काम लावा तुम्ही आता झेंडू बाम. ही डोकं दुखी, तुमची पाटण दुखी, पाय दुखी, आता या सर्व गोष्टी इथे या सगळं आता इथे संपन्न झालेल्या आहेत. आता बामाचीच गरज आहे. वेदना हरिबाम. परंतु आता 1 बॉल 1 ची गरज आहे. काय सामना रंगलाय. बॉल जर डॉट आला उमेश सर तर सुपर ओव्हर होईल. संघ मालकांच्या हृदयाची धडधड वाढली असेल, श्वास रोखून धरला असेल, कारण 1 बॉल 1 धावेची गरज आहे. पाठीराखे व्याकुळ झालेत. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय आणि कधी एकदा आम्ही जल्लोष करतोय. खेळाडूंची तळमळ सुरू आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. पैसा वसूल अंतिम सामना.
पैसा वसूल मॅच हृदयाचे ठोके वाजवणारा हा मॅच. अक्षयनी खरं तर अक्षय खूप मेहनत घेतली होती या मॅच मध्ये. एक बॉल एका धावेची गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आज ती वेळ आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश ना करें ये तो गलत बात है. परंतु प्रयत्न केलेत अक्षय मोरेनं, प्रयत्न केलेत सुशांत शिंदेनं, प्रयत्न 3 धाव्यांसाठी केलेत अतुल सेलारने देखील. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, अरे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज नशीब बदलता येईल का? नशीबाशी झुंजावं लागेल. असंही म्हटलं होतं ना की ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. आणि आज नशिबाला कोण झुकवेल? जीवनातला सर्वोत्तम फटका एका बाजूला, जीवनातला सर्वोत्तम बॉल एका बाजूला. सर्व जागेवरतून उभे राहिलेत कारण प्रत्येकाला शेवटचा बॉल बघायचा आहे. केएसके प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 ची बाजी कोणाची? आणि अखेरकार पर्व क्रमांक 6 ची बाजी महाबळेश्वर स्पोर्ट्सची. परंतु आज आम्ही सातारा जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा खरं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान KSK प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 आणि आज देसाई सर आम्ही सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये 2 वर्ष जोडले गेलेलो आहोत. खूप चांगलं प्रेम मिळालं आणि असंच प्रेम आम्हाला द्या. आणि या स्पर्धेमधून खरं तर मी देखील आता रजा घेत आहोत. तोपर्यंत जाऊया एक सुमधुर संगीत डीजे. संगीत वाजवा कारण जल्लोष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम साजऱ्या करतील. महाबळेश्वर चॅम्पियन, महाबळेश्वर स्पोर्ट्स हा संघ चॅम्पियन ठरतोय, उपविजेता संघ ठरतोय. टीम अर्जू 11